श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालय नांदेड एक पाऊल पुढे राहण्यासाठी सतत प्रयत्नशील असणारे महाविद्यालय। या महाविद्यालयातील एक उपक्रमशील विभाग म्हणजे मराठी विभाग। या विभागाच्या अंतर्गत वाचनकट्टा माय मराठी मंडळाच्या वतीने मागील 7 वर्षांपासून सातत्याने वेगवेगळे कार्यक्रम उपक्रम आयोजित होत असतात। याचपैकी एक महत्त्वाचा आणि नवा उपक्रम म्हणजे आत्मचरित्राचे अभिवाचन। यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीच्या निमित्ताने म्हणजे 12 मार्च 2026 या दिवशी त्यांच्या कृष्णा काठ या आत्मचरित्राचे अभिवाचन आमच्या विद्यार्थ्यांनी सुरू केले आहे। 12 मार्च ते 12 एप्रिल असे महिनाभर हे अभिवाचन चालणार आहे। आजच्या या दिवशी आजच्या भागात कृष्णाकाठ या आत्मचरित्राचा पुढचा भाग आपण समजून घेऊयात। नमस्कार। कृष्णाकाठ यशवंतराव चव्हाण यांचे आत्मचरित्र यातील प्रकरण 2 आपण समजून घेत होतो। त्यातीलच पुढचा भाग आता आपण समजून घेऊया। शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात श्री विठ्ठलरामजी शिंदे हे त्यावेळी अग्रेसर होते। त्यांच्याबद्दल माझ्या मनात आदराची भावना होती, पण प्रत्यक्षात त्यांना भेटायचे कसे आणि कुणाच्या ओळखीने हा प्रश्न होता। अखेर मी एकट्यानेच ही जबाबदारी घ्यावी असे ठरवले। त्याप्रमाणे एके दिवशी कराडहून रात्रीच्या गाडीने निघून पहाटे पुणे स्टेशनवर उतरलो। उजाडेपर्यंतचा वेळ स्टेशनवरच काढणे सोयीचे होते। तेथील नळावर हातपाय तोंड धुतले। पायजामा कोट टोपी असा त्यावेळचा माझा वेश असे। तो बदलण्याचे कारण नव्हते, पण जरासा ठीकठाक केला आणि उजाडल्यानंतर चौकशी करत करत 8 सव्वा 8 पर्यंत त्यांच्या घरी पोहोचलो। श्री अण्णासाहेब शिंदे घरीच होते। नमस्कार करून मी येण्याचे कारण सांगितले। ते माझ्याकडे पाहतच राहिले। सुरुवातीस ते फारसे बोलले नाहीत, पण अधूनमधून मी कोण, कुठला, काय करतो, घरी कोण कोण आहेत व त्यांची संमती आहे की नाही याबद्दल विचारीत मला 1-2 तास बसवून घेतले। माझ्या बोलण्या चालण्याकडे त्यांचे बारकाईने लक्ष होते। अखेर त्यांनी येण्याबाबत होकार दिला, पण त्याचबरोबर एक अटही घातली। ते म्हणाले, माझ्याबरोबरच हरिजनालाही घरी जेवायला आणावे लागेल। मी लगेच होकार दिला। तेव्हा ते म्हणाले, पण घरच्या लोकांना विचारलेस का? मी नकार देऊन त्यांना म्हटले, सर्व जातींचे मित्र माझ्या घरी येतात। आईची त्याबद्दल काही तक्रार नाही। अखेर हरिजनाबरोबर पंगत होईल याची खात्री झाल्यावरच त्यांनी होकार दिला। ठरल्याप्रमाणे ते आले। मला जणू स्वर्ग मिळाला। स्टेशनवरून टांग्याने गावात आले। ते माझ्याबरोबर पायी हिंडले, फिरले, हरिजन वाड्यात आले आणि कार्यक्रम पार पडला। कराडात मोठे कुतूहल होते, पण उत्साह नव्हता। राजकीय चळवळीमध्ये मुले, वडीलधारी माणसे येत जात असत, तसा उत्साह मला दिसत नव्हता। पण मला हेही दिसत होते की हे चित्र सबंध देशातच होते। हे काही केवळ कराडपुरतेच मर्यादित नव्हते। कर्मवीर अण्णासाहेबांचा कार्यक्रम व्यवस्थित पार पडला। त्यांच्या संगतीतला एक दिवस सार्वजनिक जीवनातील शिक्षणाचा एक महत्त्वाचा धडा होता असे म्हटले तरी चालेल। या समारंभाखेरीज त्यांचे एक व्याख्यानही मी करवले होते। पण माणसांची गर्दी फार नव्हती। पुष्कळ वेळ मनामध्ये विषण्णता येई की असे का? इंग्रजांच्या विरुद्ध लढण्यासाठी लोकांची जी उत्सुकता होती तीही आता कमी झाली होती आणि हे महत्त्वाचे पण साधे काम करायला लोकांची मान्यता दिसत नव्हती। ही एक विसंगती आमच्या सामाजिक जीवनात होती। गांधीजी या गोष्टीला प्राधान्य का देतात हे त्यामुळे वारंवार लक्षात येई। समाजाच्या दोन्ही बाजूंना उत्साह कमी होता। हरिजनांमध्ये कमी होता, हरिजनेतरांमध्येही कमी होता। हिंदुस्थानातील हजारो वर्षांच्या विषमतेच्या जीवनामुळे आलेला हा नाकर्तेपणा हे आमच्या देशाच्या अवनतीचे मूळ कारण आहे। असे विचार जी मंडळी मांडत आली आहेत ते किती बरोबर आहे याचा अनुभव आम्हाला पदोपदी येत होता। मी दररोज संध्याकाळी 7:30 नंतर कराडमधील महार वस्तीत शाळा चालवण्यासाठी जात असे। आमच्याजवळ असलेल्या साधनांनुसार काही पुस्तके, एक काळा फळा, खडू इत्यादी साहित्य जमवून त्या वस्तीत त्यांच्या सार्वजनिक बैठकीची एक जागा होती त्यामध्ये ठेवले।
मी दररोज संध्याकाळी तेथे गेल्यानंतर हे सामान काढून शिक्षणासाठी येणाऱ्या स्त्री पुरुषांची वाट पाहत बसे. पहिल्या दिवशी फक्त काही मुलेच आली, परंतु ती शाळेत जाणारी असल्यामुळे त्यांना आमच्या कामाबद्दल कौतुक असले तरी त्यांना काही शिक्षणाची गरज नव्हती. परंतु प्रौढांपैकी ज्यांच्यासाठी आमची शाळा होती त्यांच्यापैकी कोणीही येईल असे मला दिसत नव्हते. मग मी आसपासच्या 4 घरी मुद्दाम जाऊन या संबंधाने बोललो. तेव्हा एका बऱ्याच वयोवृद्ध माणसाला माझी दया आली आणि त्याने आपल्या मंडळींना सांगितले, "पोराहो, हे रोज आपल्याकडे संध्याकाळी येतात, तेव्हा आपण काही मंडळींनी त्यांच्याकडे शिकायला गेलं पाहिजे." दुसऱ्या दिवसापासून 5-10 मंडळी येऊ लागली. मी शिक्षकाचे काम केले खरे तरी त्या कामाचा अनुभव नसतानाही साक्षरतेचा हा वर्ग चालवण्याचा प्रयत्न मी केला. माझा हा प्रयोग 2-3 महिने चालल्यानंतर आपोआप कमी होत गेला, कारण प्रौढ विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली म्हणण्यापेक्षा संपली म्हटले तरी चालेल आणि माझ्या दृष्टीने मी मोठ्या उत्साहाने सुरू केलेली शाळा आपोआप बंद पडली. मला वाटले ही सर्व हकीकत मी कर्मवीर शिंदे यांना कळवली पाहिजे, नाहीतर त्यांना आपली फसगत झाली असे वाटेल. म्हणून मला आलेला अनुभव मी त्यांना एका सविस्तर पत्राने कळविला. मुख्य समस्या होती ती ही की दलितांच्या मनात शेकडो वर्षांच्या अन्यायाविरुद्ध जो सुप्त राग होता तो कुठे त्यांना श्रीगणेशा शिकवल्यामुळे किंवा कुठे एखाद्या मंदिरात प्रवेश देण्यामुळे जाणार नव्हता. माझ्याबरोबर हायस्कूलमध्ये शिकत असलेल्या पण आता कॉलेजमध्ये गेलेल्या 1-2 हरिजन मित्रांची गाठ पडली. तेव्हा मला हे तीव्रतेने जाणवले की गांधीजींच्या प्रयत्नांचे या मंडळींना एवढे महत्त्व वाटत नाही. त्यांना वाटत होते, तुम्हीच अन्याय केला तेव्हा तुम्हीच काय त्याची सुधारणा करणार? आम्ही स्वतःच प्रयत्न करून आमच्या समाजाची प्रगती केली पाहिजे. डॉक्टर आंबेडकर आमचे नेते आहेत. त्यांनी शिक्षण घेऊन स्वतःची माणुसकी व स्वाभिमान जागविण्याचा संदेश दिला आहे. राजकारणात संघटित होऊन आपण आपली प्रगती आपणच करायची असे आम्ही ठरवले आहे. तुमच्या मंदिर प्रवेशाचा आम्हाला काडी इतकाही उपयोग नाही. त्या समाजाची ही भावना मी समजू शकलो आणि हरिजन सेवेच्या प्रयत्नांचा माझ्यापुरता तरी तात्पुरता शेवट झाला. 1933चे साल हरिजन सेवेच्या कामाचे प्रयत्न आणि माझ्या परीक्षेची तयारी यात केव्हा गेले हे मला कळले नाही. आमच्यानंतर आमचे इतर सत्याग्रही मित्रही हळूहळू घरी परत येत होते. विशेष म्हणजे श्री काशीनाथपंत देशमुख, आत्माराम पाटील, श्री दयाळराव कोपर्डेकर ही मंडळी त्यात होती. मॅट्रिक झाल्यानंतर पुढे काय करणार असा या मंडळींचा माझ्या पाठीमागे लकडा होता. मी त्यांना माझे विचार सांगत असे. कायदेभंगासारखी चळवळ जर पुन्हा आली तर गोष्ट वेगळी, नाहीतर मी माझा उच्च शिक्षणाचा कार्यक्रम पुरा करणार आहे. त्या सगळ्यांना तो योग्य वाटत असे, पण मी तो कसा पुरा करणार याची त्यांना शंका होती. उच्च शिक्षण घेण्यासाठी लागणारी आमची सांपत्तिक स्थिती असावी तशी अनुकूल नव्हती. त्यासाठी कोल्हापूर किंवा पुणे या दोहोंपैकी एका ठिकाणी जाण्याची गरज होती. शिवाय तिथला दरमहाचा खर्च शेकड्याने येणार होता. तो मी कुठून उभा करणार असा त्यांचा प्रश्न असे. मी निरुत्तर होत असे, परंतु माझा विचार मी काही सोडत नसे. मी त्यांना म्हणे, तुमचे काही काम तातडीने असेल तर ते तुम्ही मला सांगा. मी त्यात माघार घेतली तर तुम्ही मला दोष द्या. 1934च्या मार्च-एप्रिलमध्ये माझी परीक्षा झाली. जूनमध्ये मी त्या परीक्षेत पास झालो. असे समजल्यामुळे पुढे काय हा तातडीचा प्रश्न म्हणून माझ्यापुढे आ वासून उभा राहिला. माझे मित्र राघुअण्णा यांना प्रामाणिकपणे असे वाटत होते की मी माझे आयुष्य शिक्षणासाठी व्यर्थ घालवत आहे. त्यांचे असे मत होते की मला आवश्यक तो अनुभव व जागृत विचारशक्ती हे सर्व आता प्राप्त झाल्यानंतर शाळा कॉलेजाच्या वर्गात बसून दिवस न दिवस आणि महिने न महिने व्यर्थ घालवण्यात काय अर्थ आहे. कायदेभंगाची चळवळ असताना करावयाचे काम वेगळे, पण एकदा ते व्रत स्वीकारल्यानंतर काही एक दैनंदिन काम आपण स्वतःसाठी बांधून घेतले पाहिजे. तसे काहीतरी ठरवण्याची ही वेळ आहे असे त्यांना मनापासून वाटत होते.
नेमके याच सुमारास श्री शंकरराव देव हे काही कामासाठी कराडला आले होते. यापूर्वी त्यांची माझी भेट झालेली नव्हती, मात्र राघवअण्णा यांची त्यांची ओळख होती. शंकरराव देव हे श्री शिराळकरांच्या घरी उतरले होते. राघवअण्णांनी मला विचारले, तुझ्या शिक्षणाबाबत आपण शंकरराव देवांचा सल्ला घेऊया का? मी त्यांना म्हटले, माझ्या शिक्षणाचा निर्णय माझा मीच केला पाहिजे. बिचाऱ्या शंकररावांसारख्या मोठ्या माणसाला याची तसदी कशाला? पण त्यांनी फारच आग्रह केला, म्हणून मी त्यांच्यासमोर शंकरराव देव यांना भेटण्यासाठी गेलो. म्हटले, निदान ओळख तरी होईल. भेटल्यानंतर पाहिले, कुशल समाचाराचे प्रश्न संपल्यावर राघवअण्णांनी माझी माहिती करून दिली. शंकरराव देवांनी सांगितले, आचार्य भागवत यांच्याकडून त्यांच्या संबंधी ऐकले आहे. पुढे शिक्षण घेण्याचा माझा विचार आहे, असे राघवअण्णांनी सांगतात शंकररावही म्हणाले, कशासाठी वेळेचा दुरुपयोग करता आहात? कुठल्या तरी एका निश्चित कामाला तुम्ही आता वाहून घेतले पाहिजे. मी विचारले, कुठले काम आणि कसले काम? ते म्हणाले, मी काही विचार केलेला नाही, पण तुम्ही 8-15 दिवसात आमच्या सासवडच्या आश्रमात 1 वर्षासाठी राहायला या. म्हणजे तुमच्या आमच्या चर्चेतून निश्चित कामाची योजना आपण उभी करू. मग इतर काही गोष्टी झाल्या आणि आम्ही निरोप घेऊन बाहेर पडलो. माझ्या मनावर शंकररावांनी सांगितलेल्या गोष्टीचा अगदीच परिणाम झाला नव्हता असे नाही. जर काही निश्चित दिशा निघत असेल तर का विचार करू नये, असा प्रश्न माझ्या मनाशी येऊन गेला. तो दिवस मी तसाच जाऊ दिला. दुसऱ्या दिवशी सकाळी मी उठल्यानंतर माझे मन स्वच्छ आहे असे माझ्या लक्षात आले. आश्रम वगैरे काही नाही. पुढच्या शिक्षणासाठी कोल्हापूरला जायचे हा माझा निर्णय झाला. त्यानंतर 2 दिवसांनी राघवअण्णांना परत भेटल्यानंतर मी त्यांना माझा विचारपूर्वक घेतलेला निर्णय सांगितला. अर्थात मग त्यावर त्यांनी आक्षेप घेतला नाही. कोल्हापूरच्या कॉलेजात जाण्याचा मी विचार केला खरा, पण त्यात पुष्कळ अडचणी दिसू लागल्या. मी याबाबत माझे बंधू आणि आई यांच्याशी बोललो. अर्थात त्यांच्या कुवतीप्रमाणे त्यांना जे करणे शक्य होते ते त्यांनी करण्याचे कबूल केले, पण ते काही पुरेसे नव्हते. म्हणून मी माझे मित्र गौरीहर सिंहासने यांच्याकडे माझा उच्च शिक्षणाचा प्रश्न मांडला. ते म्हणाले, कसलाही विचार न करता कोल्हापूरला जा. बाकीचे सर्व प्रश्न आम्ही मित्र पाहून घेऊ. आणि म्हणून 1934च्या जून महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यात उच्च शिक्षणासाठी मी कोल्हापूरला प्रस्थान केले. छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या कर्तृत्वामुळे कोल्हापूर शहर हे गोरगरिबांसाठी एक अतिशय महत्त्वाचे शिक्षण केंद्र बनले होते. तेथे त्यांनी अनेक वसतिगृहे चालवण्याची व्यवस्था केली होती. मी जाताना मात्र मनाशी ठरवून गेलो होतो की या कुठल्याही वसतिगृहात राहायचे नाही. त्यावेळी कोल्हापूरमध्ये वेगवेगळ्या जातींचे वसतिगृह असत. मराठा समाजासाठी सुद्धा काही होती. ती चांगली होती आणि प्रसिद्धही होती, पण माझ्या विचाराची जी धारा होती त्याप्रमाणे मला अशा एखाद्या जातीच्या वसतिगृहात जाऊन राहणे पसंत नव्हते. मला माझ्या मित्रांचा आधार होता, त्यामुळे कुठेतरी स्वतंत्र खोली घेऊन राहावे असे मी ठरवले आणि याप्रमाणे पुढची 4 वर्षे मी कोल्हापूरमध्ये वेगवेगळ्या भागात स्वतंत्र खोली घेऊन राहिलो. माझे पहिले वर्ष मी कोल्हापूर शहरातील प्रसिद्ध शिवाजी पेठेत काढले. आता जेव्हा मी कोल्हापूरच्या मंडळींना हे सांगतो तेव्हा त्यांना ते खरे वाटत नाही. बाबूअण्णा कोठावळे आणि निपाणीचे श्री अनंतराव कटकोळ यांनी स्वतःसाठी भाड्याने घेतलेल्या जागेतील 2 खोल्या त्यांनी मला दिल्या. तेथे मी 1 वर्ष काढले. कोल्हापूर हे करवीर संस्थांच्या राजधानीचे शहर होते, त्यामुळे तिथले राजकारण काही वेगळे होते. प्रजा परिषदेचे काही कार्यकर्ते क्रियाशील होते. त्या सर्वांचे आघाडीवर असलेले कार्यकर्ते वीर माने यांची व माझी माहिती होती. प्रजा परिषदेच्या बऱ्याच कार्यकर्त्यांनी 32 साली कोल्हापूर संस्थानच्या बाहेर सत्याग्रह केल्यामुळे त्यांना येरवाडा जेलमध्ये जावे लागले होते. त्यातल्या कित्येकांशी तिथे माझ्या ओळखी झाल्या होत्या. कोल्हापूरला आल्यानंतर हे संबंध पुन्हा जागे झाले आणि माझ्या सार्वजनिक कामाचा धागा तेथेही माझ्या दृष्टीने जोडला गेला. राजाराम कॉलेजमध्ये मी विद्यार्थी म्हणून प्रवेश केला.
तेव्हा तेथील एकंदर वातावरणाने मी चांगलाच प्रभावित झालो. शहराच्या मध्यभागी असलेल्या जुन्या राजवाड्यात आमचे हे राजाराम कॉलेज होते. उत्तम शिक्षक वर्ग, मोकळे वातावरण, समृद्ध लायब्ररी एवढा सर्व संच असल्यामुळे शिक्षण संस्थेला महत्त्व काय येणार नाही. त्यावेळी डॉक्टर बाळकृष्ण कॉलेजचे प्राचार्य होते. वृत्तीने राष्ट्रीय इतिहासाचे विद्वान प्राध्यापक, कुशल कारभारपटू, पल्लेदार वक्तृत्व यामुळे त्यांना राजाराम कॉलेजमध्ये आणि कोल्हापूर शहरात अतिशय मान असे. आमच्या पहिल्या वर्षाच्या वर्गाला शिकवण्यासाठी ते काही येत नसत. त्यामुळे त्यांचा काही संबंध येईल असे मला वाटेना. म्हणून एक दिवस मी भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेलो. त्यांनी माझी मोठ्या अगत्याने चौकशी केली. मी त्यांना माझा पूर्व इतिहास सांगितला. माझी 2-3 शैक्षणिक वर्षे फुकट गेल्याचे त्यांना सांगितले आणि शिक्षणक्रम पुरा करण्याचा माझा निर्धारही व्यक्त केला. त्यांची सहानुभूती आणि लक्ष असावे म्हणून भेटण्याची तसदी दिली असेही त्यांना सांगितले. मी हे सगळे मनमोकळेपणाने सांगितले म्हणून त्यांना आनंद झाला. त्यांनी मला सांगितले, लक्षात ठेव, हे संस्थानी राज्य आहे. मी पंजाबमधून येथे आलेलो आहे. तू जोपर्यंत शैक्षणिक कामात प्रगती करत राहशील तोपर्यंत माझा तुला पाठिंबा राहील. पण कृपा करून कोल्हापूर संस्थानच्या राजकारणात भाग घेऊ नकोस. मी त्यांना सांगितले. कोल्हापूर प्रजा परिषदेच्या काही कार्यकर्त्यांशी माझी ओळख आहे. आम्ही जेलमध्ये एकत्र होतो. परंतु येथल्या कामात प्रत्यक्ष भाग घेण्याची माझी इच्छा नाही. त्याचे काही कारणही नाही. पण अधूनमधून माझ्या सातारा जिल्ह्यात जाऊन माझे काम मी करत राहणार आहे. त्याला तुमची काही हरकत नाही ना? त्यांनी सांगितले, तो तुझा प्रश्न आहे. त्याच्याआड मी येणार नाही. आणि त्यांनी मोठ्या आपुलकीने मला निरोप दिला. त्यांचा माझा हा जो गुरुशिष्य स्नेहाचा आणि जिव्हाळ्याचा संबंध होता तो पुढे 4 वर्षे कायम राहिला. मला अधूनमधून जरूर पडेल तेव्हा मी त्यांना भेटत असे. तेव्हा ते आपुलकीने चौकशी करत आणि जरूर तेव्हा मार्गदर्शनही करत. श्री बाळकृष्णांशी हे संबंध प्रस्थापित झाल्यामुळे मी एका दृष्टीने निर्धास्त झालो आणि माझ्या अभ्यासाच्या पाठीमागे लागलो. पहिल्या वर्षाचा अभ्यासक्रम कसा अगदी साधा होता. मला फक्त संस्कृत सोडून अर्धमागधी घ्यावे लागले होते. त्यामुळे अर्धमागधीचा अभ्यास करणे जरूर होते. संस्कृत मला मॅट्रिकच्या वेळी सोडून द्यावे लागले होते. त्याचाही एक छोटासा किस्सा आहे. मी मॅट्रिकचा अभ्यास करीत असताना शाळेतून मिळणारे संस्कृतचे शिक्षण हे अपुरे आहे असे वाटू लागले. परंतु इतर मुलांनी ज्याप्रमाणे तो विषय बाहेर शिकण्याची व्यवस्था केली होती तशी मला करता आली नाही. विशेषतः एक शास्त्री विद्यार्थ्यांना बोलवून संस्कृत शिकवित असत. त्यांच्याशी माझी ओळख नसल्यामुळे अनंतराव कुलकर्णी यांना मी माझ्यासाठी चौकशी करायला सांगितले होते. कारण तेही आमच्याबरोबर परीक्षेला बसणार होते. अनंतराव माझा मोठा जिगरी मित्र होता. तो मनाने फार सरळ होता. तो मला प्रथम काहीच सांगेना. परंतु मी खोदून विचारल्यानंतर त्याने सांगितले. शास्त्रीबुवा म्हणाले, मी अब्राह्मणांना संस्कृत ही देववाणी शिकविणार नाही. त्याने मला शास्त्रीबुवांचे ते शब्द सांगितले. तेव्हा त्याच्या डोळ्यात पाणी आले. मी अनंताला सांगितले, अंतू काका, तू माझी बिलकुल काळजी करू नको. हे सर्व ऐकल्यानंतर मी ठरवले की संस्कृत सोडून द्यायचे आणि सरळ शुद्ध मराठी घ्यायचे. उरलेल्या 4-2 महिन्यात मी परीक्षेला बसायचे ठरवले. अशा तऱ्हेने माझे संस्कृत सुटल्यामुळे कॉलेजच्या पहिल्या वर्षी मी अर्धमागधीचा अभ्यास करत होतो. डॉक्टर उपाध्ये नावाचे प्राध्यापक आम्हाला अर्धमागधी शिकवत. ते अतिशय उत्तम शिक्षक होते. थोडे श्रम केल्यानंतर माझ्या लक्षात आले की अर्धमागधी हा परीक्षेत मार्क मिळवण्यासाठी उत्तम विषय आहे. त्यावेळी महाराष्ट्राचे आवडते कादंबरीकार ना.सी. फडके हे आमच्या राजाराम कॉलेजमध्ये प्राध्यापक होते. पहिल्या वर्षाला त्यांचा माझा काही संपर्क आला नाही. पण दुसऱ्या वर्षी मी इंटरमिजिएटला गेल्यानंतर आम्हाला ते तर्कशास्त्र शिकवित होते. ना.सी. फडके हे बाहेर जसे लोकप्रिय होते तसे ते विद्यार्थ्यातही अत्यंत प्रिय होते. साधा
खादीधारी गंभीर प्रवृत्तीचा विद्यार्थी म्हणून मी त्यांच्याजवळ फारसा जाऊ शकलो नाही, परंतु त्यांचे व्यक्तिमत्व मी जास्तीत जास्त न्याहाळून पाहण्याचा प्रयत्न करीत असे, कारण त्यावेळी प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या जादूगार आणि दौलत या कादंबऱ्यांचा मी मोठा भोक्ता होतो. अशी मनोज्ञ मराठी लिहिणारा लेखक आपल्याला शिकवायला शिक्षक म्हणून आहे याचा मला आनंद वाटत होता. त्यांच्या तर्कशास्त्राच्या तासाला मी वर्गात बिनचूक हजर राहत असे. विषय सोपा आणि मनोरंजक करण्याची त्यांची हातोटी ते उत्तम शिक्षक असल्याची साक्ष देत होती आणि त्यामुळे मराठी, इतिहास यांच्याबरोबरच तर्कशास्त्रही माझ्या आवडीचा विषय झाला. कॉलेजमधल्या अध्यापनाच्या कामाबरोबरच फडक्यांचे इतरही सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या सहकार्याने चालू असत. अधूनमधून त्यांची उत्तम व्याख्याने कोल्हापूरला होत असत. मी ती नेहमी ऐकत असे. आमच्या कॉलेजमध्ये त्यांनी संगीताची आवड असलेल्या विद्यार्थ्यांचे एक मंडळ बनवले होते. त्या मंडळाचा मी सभासद होतो. कॉलेजच्या वरच्या मजल्यावरील हॉलमध्ये आयोजित केलेली गानहिरा हिराबाई बडोदेकर यांच्या संगीताने भिजून गेलेली आणि रंगलेली एक मैफल अजूनही माझ्या नजरेसमोर तरळते. त्याचवेळी कोल्हापुरात असलेले दुसरे महत्त्वाचे व्यक्तिमत्व म्हणजे प्राध्यापक माधवराव पटवर्धन यांचे. हे उत्तम कवी म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध होते. त्यांचे अर्धे इंग्रजी आणि अर्धे मराठीतील माधव ज्युलियन हे नाव त्यांच्याबद्दल अधिकच औत्सुक्य व कुतूहल निर्माण करत असत. मात्र फडके जसे लोकप्रिय होते तशा तऱ्हेची लोकप्रियता माधवरावांना नव्हती, पण ते प्रवृत्तीने विद्वान आणि प्रकृतीने गंभीर होते. इंटरमिजिएटच्या वर्गामध्ये ते आम्हाला इंग्रजी कविता शिकवत असत, परंतु त्यामध्ये शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये जिव्हाळा प्रस्थापित करण्याची जी आवश्यकता असते ती कधी आढळली नाही. ते वक्तशीर येत आपल्या तासाच्या वेळी खाली मान घालून आपल्या खुर्चीवर येऊन बसत, हातात पुस्तक घेऊन पुस्तकाकडे पाहत पाहत खाली मान घालून तासभर बोलत राहत आणि आपला वेळ संपला की तशीच खाली मान घालून निघून जात. ही दोन्ही आपापल्या परीने मोठी माणसे होती. त्यांच्याबद्दल आम्हाला आदर होता, पण कारण काय ते मला समजत नाही. त्यांच्याजवळ जाऊन त्यांची दाट ओळख करून घ्यावी किंवा त्यांच्याशी मैत्री संपादन करावी असे विचार माझ्या मनात कधीच आले नाहीत. स्वभाव भिन्नता किंवा आयुष्याकडे पाहण्याचा फरक यामुळे कदाचित असेल, पण हे घडले खरे. डॉक्टर बाळकृष्ण यांच्या बाबतीत मात्र मला हा अनुभव आला नाही. पुढे कालांतराने मी मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रोफेसर फडके यांची आणि माझी गाठभेट झाली होती. त्यांनी जुन्या आठवणी घेतल्या आणि आमचा चांगला स्नेह जमला. नंतर त्यांचे माझे चांगले घनिष्ठ संबंध आले आणि त्यांच्या माझ्यात काही पत्रव्यवहारही झाला. कोल्हापूरच्या शिक्षण क्षेत्रातील आणखी एका महत्त्वाच्या व्यक्तीचा उल्लेख केला पाहिजे. त्यांचे नाव डॉक्टर बोस हे इंग्रजीचे प्रोफेसर होते. मी BAच्या वर्गात असताना तेही आम्हाला इंग्रजी कविता शिकवत असत. हायस्कूलपासून कॉलेजपर्यंतच्या विद्यार्थी दशेत मी अनेकांपासून इंग्रजी कविता शिकलो आहे, परंतु प्रोफेसर बोस यांची शैली कोणाला साधली नाही. त्या प्रकारची काहीशी शैली हायस्कूलमध्ये असताना आमचे शिक्षक श्री दत्तोपंत पाठक यांच्यामध्ये मला पाहायला मिळाली होती. प्रोफेसर बोस यांची माझी त्यानंतर भेट दिल्लीमध्ये मी संरक्षण मंत्री असताना झाली. ते दिल्लीमध्ये आहेत असे कोणीतरी मला सांगितले. मी तुमच्या राजाराम कॉलेजचा विद्यार्थी आहे असे मी त्यांना फोन करून सांगितले व माझ्या घरी चहाला याल का असे विचारले. त्यांनी ते निमंत्रण आनंदाने स्वीकारले आणि त्यांचा मुलगा जो दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये प्राध्यापक होता त्याच्याबरोबर येऊन माझ्या घरी तासभर बसून ते कोल्हापूरच्या गोष्टी बोलून गेले. शैक्षणिक जीवनातल्या अशा व्यक्तींचा प्रभाव हा बराच काळ टिकून असतो व एका अर्थाने तो अविस्मरणीय असतो, कारण त्यांच्याकडून घेतलेले संस्कार हे कायम टिकणारे संस्कार असतात. कोल्हापूरचे राजाराम कॉलेजमधले म्हणजे मला शैक्षणिक क्षेत्रातील या माणसांची नित्य आठवण येते. कोल्हापूरची उच्च शिक्षणाची ही 4 वर्षे माझ्या आयुष्यातील पायाभूत आणि गतिमान अशी वर्षे आहेत.
गेल्या 3 वर्षाच्या राजकीय अनुभवांनंतर मी आता सर्व परिस्थिती व विचारातील भेदाभेदांकडे काहीशा तटस्थ वृत्तीने पाहू शकत होतो. उच्च शिक्षण पुरे होईल की नाही अशी माझ्या मनात धास्ती होती. ती अडचण दूर झाली, कारण मी कोल्हापूर येथे येऊन बराच स्थिर झालो होतो. सांपत्तिक अडचणी 4 वर्षे वारंवार येतच राहिल्या, पण माझे बंधू गणपतराव व माझे सर्व मित्र यांच्या मदतीने त्यांना मी तोंड देऊ शकलो. मन केंद्रित करून अभ्यास करावा आणि वाचन करावे अशी माझी इच्छा होती आणि या दृष्टीने या 4 वर्षात मी पुष्कळ फायदा करून घेतला असे म्हटले तरी चालेल. याचा अर्थ असा नाही की मी सातारा जिल्ह्यातील माझ्या कार्यकर्त्या मित्रांपासून व त्यांच्या कामापासून अलग राहू इच्छित होतो. ते तर मला कदापि शक्य नव्हते. मी तर आता सातारा जिल्ह्यातील काँग्रेस चळवळीचा एक अतूट भाग झालो होतो. कधी मी त्यांच्याकडे साताऱ्याला शनिवारी रविवारी सुट्टीच्या दिवशी जात असे किंवा माझ्या मित्रांपैकी काही जण मला भेटण्यासाठी कोल्हापूरला येत. त्यामुळे ते संबंध तसेच वाढत गेले. चळवळीच्या कामापेक्षा मी वाचनासाठी जादा वेळ देत होतो आणि वाचनाची साधने विपुल असल्यामुळे बौद्धिक आणि वैचारिक शक्ती मिळवण्याच्या कामात मी गर्क होऊन गेलो होतो. आता माझे वाचन मर्यादित राहिले नव्हते. काय वाचावे, काय वाचू नये असा संभ्रम आता वाटत नव्हता. त्या बाबतीत माझ्या दिशा कायम झाल्या होत्या आणि योजनापूर्वक काही वाचावे असे मी ठरवले होते. राजकारण, इतिहास आणि वाङ्मय या विषयांची निवडक पुस्तके मी शोधू लागलो. कोल्हापूरच्या लायब्ररीत कित्येक तास बसून ती वाचूही लागलो. कॉलेजमध्ये अभ्यासासाठी नेमलेले काही विषय नवे होते, म्हणून त्यासाठी थोडाफार प्रयत्न करावा लागला, परंतु बरेचसे विषय सामान्य स्वरूपाचे होते. त्या विषयांना धरूनही मी वाचनाचा प्रयत्न करीत असे. मला राजाराम कॉलेजच्या लायब्ररीमध्ये इतिहासविषयक पुष्कळ चांगली पुस्तके आढळली. समाजवादी विचार समजल्याने इतिहासाकडे पाहण्याची माझी दृष्टी बदलली होती. ऐतिहासिक घटनांच्या अभ्यासाबरोबर त्यांना प्रेरित करणाऱ्या सामाजिक व वैचारिक शक्तींचाही आवाका आला पाहिजे. संकुचित व संकीर्ण क्षेत्र व काळ यापेक्षा देश व जग याकडे विशाल नजरेने पाहता आले तर सर्व बाबींचा संदर्भ समजून त्यांचे सम्यक दर्शन होते असे आता माझे मत झाले होते. या दृष्टीने H.G. वेल्स यांच्या आउटलाईन ऑफ हिस्ट्री या सर्व मानवजातींच्या विकासाला आपल्या कवेत पकडणाऱ्या ग्रंथाच्या वाचनाने मी सुरुवात केली. या ग्रंथाच्या वाचनाने मी काहीसा स्तिमित झालो होतो. या तऱ्हेने वाचलेले हे पहिले पुस्तक म्हणून याची माझी आठवण येथे देत आहे. वाङ्मयीन क्षेत्रात मी बर्नार्ड शॉच्या नाटकांच्या प्रस्तावना वाचल्या. नाटकांच्या संहितापेक्षा प्रस्तावनाच मोठ्या होत्या. 50 पानांचे नाटक तर 150 पानांच्या प्रस्तावना असा काहीसा हिशेब बर्नार्ड शॉच्या नाटकाबाबत होता. या माणसाची प्रतिभा विशाल होती, त्यामुळे सर्व विषयात त्यांचा प्रवेश होता. त्यांचे समाजवादावरील एक पुस्तक त्यावेळी खूप नावाजले गेले होते. बर्नार्ड शॉची एक वैशिष्ट्य लेखनशैली होती. त्या शैलीची या निमित्ताने ओळख झाली. यानंतर फ्रेंच लेखक ह्युगो यांच्या लॉ मिझरॉब या इतर 1-2 कादंबऱ्याही मी वाचल्या. असे मी सर्वांगीण वाचन करीत होतो. माझे मन सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न करण्याचा प्रयत्न करीत होतो. त्याचबरोबर राजकीय विषय आणि घडामोडी यांच्याशीही दैनंदिन संबंध ठेवत होतो. तेव्हा प्रसिद्ध होणारे गांधीजींचे साप्ताहिक हरिजन अगदी न चुकता वाचणे हे माझे महत्त्वाचे काम असे. घरून येणाऱ्या पित्याच्या पत्राची ज्याप्रमाणे मुलगा वाट पाहतो, त्याचप्रमाणे लायब्ररीत हरिजन केव्हा येतो याची मी वाट पाहत असे. गांधीजी हरिजनमध्ये त्यांना महत्त्वाच्या वाटणाऱ्या सर्व प्रश्नांवर लिहित असत. त्यांचे सरळ, साधे, सोप्या इंग्रजीमधील गंभीर विचार वाचताना मनाला एक प्रकारे शक्ती मिळत असे. हे सर्व वाचत असताना जे राजकीय संस्कार घेऊन मी कोल्हापूरला आलो होतो, त्यांचा विकास कसा करावयाचा हाही माझ्यापुढे प्रश्न होता. स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये वाहून घ्यायचे हा तर निर्णय होताच, परंतु त्या स्वातंत्र्याचा अर्थ
काय हे निश्चित करण्याची गरज होती. कोट्यावधी गरीब शेतकरी मागासलेपणात बुडून गेले आहेत. त्यांचे भवितव्य काय? माझ्यासारखी अनेक तरुण मुले शिक्षणाची संधी न मिळाल्याने अंधारात आहेत. त्यांना डोळस करून एक नवी दृष्टी दिल्याशिवाय त्यांचे भविष्य उज्ज्वल होणार नाही. त्याचे काय? अशा अनेक प्रश्नांचा मनात एकसारखा संघर्ष चालू होता. विसापूर जेलमधून बाहेर पडताना गांधीवादाबद्दलची आपुलकी आणि समाजवादासंबंधीचे आकर्षण या दोन भावना म्हणा किंवा हे दोन विचार म्हणा घेऊन मी बाहेर पडलो होतो आणि माझ्या मनात जे हे विचार चालू होते त्यांच्याबद्दल कार्यकर्त्यांमध्ये वारंवार चर्चा करीत होतो. कोल्हापूर प्रजा परिषदेच्या काही कार्यकर्त्यांशी माझा संपर्क होता, पण त्यांचे प्रश्न वेगळे होते. समाजवादाची मीमांसा करण्यासाठी काही अभ्यास मंडळे सुरू करावीत असे मी माझ्या जिल्ह्यापुरते ठरविले आणि त्यासंबंधी मी माझे प्रयत्न सुरू केले. श्री आत्माराम पाटील बोरगावकर व राघवण्णा लिमये हे याबाबत माझ्या अधिक जवळ होते. श्री आत्माराम पाटील महिन्यातून एकदा तरी कोल्हापूरला येत. आमच्या अनेक विषयांवर चर्चा होत. जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांची एक मित्र संघटना उभी करण्याचा प्रयत्न करण्याचा निर्णय आम्ही घेतला. परंतु त्याचबरोबर काँग्रेस हाच आपला राजकीय पक्ष मानावयाचा व त्याच्या ध्येयधोरणाबाहेर ही संघटना न्यावयाची नाही असे बंधन आपण स्वीकारले पाहिजे अशी त्यांची व माझी चर्चा होत असे. त्याचप्रमाणे ते क्रियाशील राहिले. पुढे नवे मित्र जोडून ते त्यांना कोल्हापूरला घेऊन येत किंवा आपल्या गावी त्यांच्या बैठका ठरवून कोल्हापूरहून मला बोलवून घेत. हे मित्र मंडळ बांधण्याचे आमचे हे क्रियाशील पाऊल पकड घेऊ लागले. त्यामुळे माझ्या मनाला उत्साह वाटू लागला. शेतकरी कार्यकर्त्यांशी बोलताना समाजवादाचा विचार मांडला तर त्यांना तो आवडत असे. कारण समाजवादाचा त्यावेळी जास्तीत जास्त जो अर्थ समजला होता त्याची दोन अंगे होती. एक, गरीब श्रीमंत ही विषमता घालवणे आणि जे मागासलेले आहेत त्यांना सर्व तऱ्हेच्या उन्नतीची संधी अधिकार म्हणून मिळवून देणे. त्यामुळे अवतीभोवती दिसणारी गरीब आणि मागासलेपण यामुळे दबून गेलेल्या त्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर मला नवा उत्साह दिसून येई. काँग्रेस संघटनेत राहून समाजवादी मित्रांचा एक संघ बनवायचा व हळूहळू त्यांच्या मदतीने सर्व जिल्हा काँग्रेसचं समाजवादी विचारांची करवायची अशी माझी इच्छा होती. आमच्या कामाची ही दिशा होती आणि 1-2 वर्षाच्या प्रयत्नांनंतर त्यांना काही रंगरूप येऊ लागले. त्यामुळे आमचा आत्मविश्वास वाढू लागला. पण त्यामध्ये काही अडचणी येत होत्या. माझे मित्र श्री काशीनाथ पंत देशमुख हे कट्टर गांधीवादी होते. त्या बाबतीत ते बिलकुल तडजोड करायला तयार नव्हते. गांधींच्या विधायक कार्यक्रमाच्या अंमलबजावणीने ग्रामीण जीवनात शक्ती येईल असा त्यांचा विश्वास होता. समाजवाद शब्द आम्ही दोन्ही मंडळी वापरीत होतो, पण प्रत्येकाची प्रेरणा, संदर्भ व अर्थ पूर्णतः वेगळा होता. ते जेव्हा असे प्रश्न उपस्थित करत तेव्हा माझ्या मनात मोठा पेच पडे की आपण आपल्या स्वतःची फसवणूक तर करून घेत नाही ना. गांधींच्या राजकीय नेतृत्वावर माझी तेवढीच निष्ठा होती. त्यांच्या विधायक कार्यक्रमातून कार्यकर्त्यांना क्रियाशील ठेवण्याचा व जनसंपर्क साधण्याचा मार्ग साध्य होत होता. ही गोष्ट खरी, पण समाजाचे मूलभूत प्रश्न सोडवून देशाला नवे आधुनिक रूप द्यायचे सामर्थ्य त्या कार्यक्रमात आहे का नाही याच्याबाबत माझ्या मनात शंका असे. त्यांच्या विधायक कार्यक्रमातून कार्यकर्त्यांना क्रियाशील ठेवण्याचा व जनसंपर्क साधण्याचा मार्ग साध्य होत होता ही गोष्ट खरी, पण समाजाचे मूलभूत प्रश्न सोडवून देशाला नवे आधुनिक रूप द्यायचे सामर्थ्य त्या कार्यक्रमात आहे का नाही त्याबद्दल माझ्या मनात शंका असे. तशा तात्विक व वैचारिक चर्चा कार्यकर्त्यांच्या बैठकीतून रंगत असत. कधीकधी मतभेदाला ऊत येई, पण आमच्या मैत्रीत कधी बाधा आली नाही. कोल्हापूरला माझ्या काही नवीन ओळखी होत होत्या. त्यापैकी एक म्हणजे श्री बिडेश कुलकर्णी. हे कोल्हापूरला असताना त्यांची माझी भेट व ओळख झाली. या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. ते मोठे विवादपटू होते. संभाषणातील स्पष्टोक्ती आणि विवाद घालण्यातली
चतुरता यामुळे त्यांच्याशी बोलताना आनंद होई. ते होते सुभाषचंद्र बोस यांच्या विचारसरणीचे. मी त्यावेळपर्यंत समाजवादाचा विचार करत असल्यामुळे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाकडे आकर्षित झालो होतो. गांधीजींबद्दल आपुलकी आणि हिंदुस्थानाच्या सामाजिक आणि आर्थिक प्रश्नांकडे नव्या समाजवादी दृष्टिकोनातून पाहण्याचा विचार, या दोन गोष्टींच्या संघर्षाचे चक्र माझ्या मनात फिरत होते. अशाच प्रकारचे संघर्षाचे चित्र मी पंडित जवाहरलाल नेहरूंच्या विचारात आणि जीवनात पाहिले. त्यांचे आत्मचरित्र नुकतेच प्रसिद्ध झाले होते. आम्ही काही मित्रांनी ते एकत्र बसून वाचले. मी तर त्यांची पुन्हा पुन्हा पारायणे करू लागलो. त्यावेळी माझ्या मनात एक गोष्ट स्पष्ट झाली की पंडित जवाहरलाल नेहरूंच्या मार्गाने जर काँग्रेस गेली तर त्यात आपण जो समाजवादाचा विचार करतो आहोत तो यशस्वी होईल. यामुळे पंडित नेहरूंचे व्यक्तिमत्व आणि त्यांचे विचार यांचे एक नवे आकर्षण माझ्या मनात निर्माण झाले होते. श्री बिडेश कुलकर्णी यांच्याशी बोलताना मी माझे हे म्हणणे मोठ्या आग्रहाने मांडत असे. दुसऱ्याचा विचार सहजासहजी मान्य करण्याइतके ते लेचेपेचे नव्हते. त्यावेळी त्यांनी माझे विचार मान्य असल्याचे कधीच सांगितले नाही, पण पुढे बऱ्याच वर्षांनी त्यांनी मला एकदा सांगितल्याचे आठवते. तुम्ही कोल्हापूरला असताना पंडित नेहरू आणि समाजवादासंबंधाने जे विचार मांडत होता त्यांचा काहीसा परिणाम माझ्यावर जरूर झाला. माझे हे वैचारिक प्रकरण इतके साधे नव्हते. गांधींच्या व्यक्तिमत्वावर निष्ठा, पंडित जवाहरलाल नेहरूंच्या विचारासंबंधी एक नवी जवळीक आणि माझ्या जिल्ह्यातल्या काही मित्रांच्या सहचार्यामुळे, नाही म्हटले तरी काहीशा आपुलकीने, मानवेंद्रनाथ रॉय यांच्या विचाराकडे पाहण्याचा दृष्टिकोन, अशा एका वैचारिक त्रिकोणात मी यावेळी उभा होतो. या त्रिकोणाचे उत्तर ताबडतोब मिळाले पाहिजे असा माझा आग्रह नव्हता, कारण ते शक्य नव्हते. परंतु त्यावेळी माझी वैचारिक परिस्थिती काय होती याचे हे चित्र आहे. विचारांचा गोंधळ कितीही असला तरी प्रत्यक्ष कार्यामध्ये त्यांची कसोटी लावल्याशिवाय बरोबर काय आणि चूक काय हे समजत नाही. म्हणून मी मन मोकळे ठेवून माझ्या सातारा जिल्ह्यातील कार्यकर्ते आणि मित्रांशी हे सगळे बोलत होतो आणि वागत होतो. प्रत्यक्ष कार्य करताना जे खरे असेल ते निघेल असा विचार मनाशी केला. निर्णयालाही माझी काही घाई नव्हती. जीवन पुढे चालूच होते.